नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. 11 ऑगस्ट आपण पाहतोय महत्त्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि कोणत्याही आता येणाऱ्या एमपीएससी, तलाठी भरती किंवा पोलीस भरती असते उपयुक्त असं मी रोजचे 12 प्रश्न सुरू करत आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. आणि आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा रोजच्या रोज व्हिडिओ पाहण्यासाठी. सुरू करूया आजचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, टूर डी फ्रान्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हर्षिता जाखर आहे. लक्षात असू दे. आजचा पहिला प्रश्न, भारतातील पहिल्या मार्गदर्शित उंचीवरील वन्यजीव सफारीला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मंजुरी दिली आहे? पुन्हा एकदा, पहिल्या मार्गदर्शित उंचीवरील वन्यजीव सफारीला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने मंजुरी दिली आहे? तर ते उत्तर आहे लडाख. काय मित्रांनो? लडाख हे त्याचं उत्तर आहे. लक्षात असू दे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. सफारी, भारतातील पहिली मार्गदर्शित उंचीवरील वन्यजीव सफारी. मुख्य उद्देश हिवाळ्यात हिम बिबट्याचे दर्शन आणि पक्षी निरीक्षण सुलभ करणे. समावेश क्षेत्र, हेमिस राष्ट्रीय उद्यान, चांगथांग वन्यजीव क्षेत्र, काराकोरम वन्यजीव अभयारण्य. उद्देश लडाखमधील समृद्ध उच्च उंचीवरील जैवविविधतेचे संवर्धन, जागतिक स्तरावर प्रसार आणि पक्ष्याच्या प्रजाती अंदाजे 340 प्रजाती असतील. ठीक आहे, हिम मुख्य आकर्षण हिम बिबट्या आणि पक्षी निरीक्षण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न, अबेलार्डो दे ला एस्प्रिएला हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत? आपल्याला विचारले, अबेलार्डो दे ला एस्प्रिएला हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत? तर पाहायला गेलं ते कोलंबियाचे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत. ठीक आहे, अबेलार्डो दे ला एस्प्रिएला, देश कोलंबिया, संविधान 1991 संविधान. राष्ट्रपतीची भूमिका राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख. कार्यकाळ त्यांचा 4 वर्षाचा असतो. निवड थेट जनतेकडून होते. त्यांची राजधानी आहे बोगोटा. चलन आहे कोलंबियन पैसो. लक्षात असू दे. मग तिकडच्या राष्ट्रपतीची निवड डायरेक्ट कोणाकडून होते? जनतेकडून होते. हे आपल्याला माहित पाहिजे. तिसरा प्रश्न आपण पाहतोय, आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 कोठे आयोजित केली जाईल? आपल्याला तिसरा प्रश्न विचारले, आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 26 कोठे आयोजित केली जाईल? त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये ती सुरू करली जाणार आहे. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश. चौथा प्रश्न, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मेळघाट म्हटलं तर मित्र हो, अमरावती हा भाग येतो. लक्षात असू दे, खसदरीचा प्रदेश मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? अमरावती. आता मी हा प्रश्न, हा जीकेच आहे, पण याच्यामध्ये काहीतरी जादू आहे. प्रश्न महत्वाचा आहे, आपण ते पण पाहूया. व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प, राज्य महाराष्ट्र, जिल्हा अमरावती, स्थापना 1974. विशेष महत्व, 73-74 मधील प्रोजेक्ट टायगर अंतर्गत घोषित झालेल्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पापैकी एक होतं. लक्षात ठेवा मेळघाट. महत्वाचा कॉरिडॉर सातपुडा ते मेळघाट व्याघ्र कॉरिडॉर तयार होणार आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न मी घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. जोडणी, मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्प ते महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या दरम्यान हा कॉरिडॉर तयार होणार आहे. अलीकडे हा या व्याघ्र कॉरिडॉर मधून जाणाऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या समितीने त्वरित मंजुरी दिलेली आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. ओके, म्हणजे हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय, की इथं रेल्वे मार्ग प्रकल्पाचा कॉरिडॉर तयार होणार आहे. कुठून? सातपुडा ते मेळघाट. सातपुडा कुठे? मध्य प्रदेश. आणि मेळघाट कुठे? महाराष्ट्र, अमरावतीमध्ये. पुढे पाचवा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो, लक्षात असू दे. ठीक आहे, कोणत्या भारतीय राज्याने राज्यस्तरीय उपक्रम म्हणून संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केले आहे? प्रश्न काय? कोणत्या भारतीय राज्याने राज्यस्तरीय संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केले आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक राज्याने ते सुरू केलेलं आहे. कोणी? कर्नाटक राज्याने.
बघूया आपण उपक्रम. संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण राज्य कर्नाटक. उद्देश पीक माहिती संकलन, पीक नकाशाकन. आधार भूखंड स्तरावरील पीक मूल्यांकन. तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता AI. ठीक आहे. सिंथेटिक ॲपर्च्युअर रडार असं सार. उच्च रेझोल्यूशन उपग्रह प्रतिमा, ड्रोन सर्वेक्षण, GIS डेटा, मशीन लर्निंग. ठीक आहे. हा उपक्रम सुरू करण्याचा उद्देश काय आहे की बाबा संपूर्ण पीक नकाशाकरण आणि मूल्यांकन झालं पाहिजे. कोणी सुरू केलंय? कर्नाटक राज्याने सुरू केलेलं आहे. 6वा प्रश्न आपण पाहतोय मित्र हो, लक्षात असू दे की IMFच्या कार्यकारी संचालक म्हणजे भारत यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? प्रश्न खूप सुंदर आहे. कोणाची नियुक्ती झाली आहे? आपल्याला असा प्रश्न सिंपलसा विचारलेला आहे. तर उत्तर आहे राहुल जैन यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची? राहुल जैन. लक्षात असू दे. नेक्स्ट 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पश्चिम आशियाई देशांमध्ये नवे मैत्री संयुक्त संरक्षण करार झालेले आहेत? तर मित्रांनो पाहायला गेलं वरील सर्व देशांमध्ये करार झालेले आहेत. पाकिस्तान, तुर्की आणि सौदी अरेबिया. काय सांगतो आपण बघूया. पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया या देशांमध्ये संयुक्त संरक्षण मैत्री करार झाला. मुख्य तरतुदी एका देशावर हल्ला तिन्ही देशावर हल्ला मानला जाईल. सामूहिक सुरक्षा प्रतिबंध मजबूत करणे, संरक्षण सहकार्य वाढवणे, प्रशिक्षण तंत्रज्ञान हस्तांतरण, गुप्तचर माहिती देवाणघेवाण करणे या उद्देशाने हा मैत्री संयुक्त संरक्षण करार झालेला आहे. 8वा प्रश्न. अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी कोणत्या देशाने केलेली आहे? आपल्याला प्रश्न सुंदर विचारलाय मित्रांनो की अंतराळात पिकवलेल्या भाताच्या पहिल्या पिकाची कापणी कोणत्या देशाने केली आहे? तो ऑब्विसली चीन देशाने ती केलेली आहे. 9वा प्रश्न. सिंहाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जाणारा जागतिक सिंह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न सुंदर विचारलाय. कोणत्या दिवशी साजरा केला तो जागतिक सिंह दिन पाहायला गेलं तर 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आपण थोडा अभ्यास केला. टायगर आणि लॉयन जर पाहायला गेलं फक्त भारत देशामध्ये दोन्हीच एकत्र प्राणी आहेत. बाकी ऑलमोस्ट कोणत्या देशात जास्त नाहीये. हा दिवस 2013 मध्ये सुरू करण्यात आला. उद्देश सिंहाचे संरक्षण, जनजागृती आणि आशियाई सिंहाचा एकमेव अधिवास गीर नॅशनल पार्क. लक्षात असू दे. ठीक आहे. एकमेव अधिवास कुठे? गीर नॅशनल पार्क. ओके. पुढं 10वा प्रश्न. IIT गुवाहाटीने विषारी पदार्थ ओळखण्यासाठी टिंबटिंब विकसित केले आहे. तर EI नावाचे एक विकसित केलेले आहे. लक्षात असू दे. कोण? IIT गुवाहाटीने. डिटेल पाहूया काय आहे. EI महत्वाची माहिती. उपकरणाचे नाव EI. पाणी आणि जैविक नमुन्यामधील विषारी पदार्थ आणि कर्करोगास कारणीभूत जड धातूंचा जलद शोध. विशेष वैशिष्ट्य जागेवरच चाचणी करता येते. जलद अचूक परिणाम मिळतात. वापरण्यास सोपे पोर्टेबल उपकरण. किंमत फक्त 3500 रुपये. शोधले जाणारे घटक आर्सेनिक, शिसे, लोह, क्रोमियम फ्लोराईड आणि एशोरीच्या कोलाय. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी उपयुक्त. ग्रामीण दुर्गम भागात जलद चाचणीसाठी उपयोगी. आरोग्य धोका कमी करण्यास मदत करतो. ठीक आहे. माहित पाहिजे. 11वा प्रश्न आपण पाहतोय. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण सध्या ठरलेला आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचतोय की T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर उत्तर आहे जोस बटलर ठरलेला आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न. राष्ट्रीय हातमाग दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. सेंट लुईस रॅपिड अँड बिल्ड्स 2026 चे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते कोण? सेंट लुईस रॅपिड अँड बिल्डर्स 2026 या बुद्धिबळाच्या स्पर्धेचे विजेते कोण? ऑप्शन आहे विश्वनाथ आनंद, मॅक्सन कार्लसन, आर प्रज्ञानंद, डिंग लिरेन. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे?
आणि मित्रांनो, आपण रोजचे 12 प्रश्न, आजचा प्रश्न आणि कालचा प्रश्न असे म्हणून 14 प्रश्न रोज घेत असतो. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगत जा, कारण यात मी काही चेंजेस पण करू शकेन. आणि मित्रांनो, पूर्णपणे व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते, पण तरी पण कधी कधी सुट्टी पडते, पण तरी पण कव्हर करण्याचं काम करतो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.